देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो। श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं नवरात्राचा आजचा दुसरा दिवस आहे. दुसरा दिवस म्हणजे काय, देवीच्या देवळात देवीचं रूप निराळं आणि एक माळ वाढते. म्हणजे 2 माळा होतात, 3 माळा होतात. हे वाढतं ही सृजनाचं संवर्धन आपण शब्द म्हणतो, वर्धन, वाढणं. त्याला सम्यक वाढ असेल ना तर ती वाढ सृजनाची आहे, नाहीतर ती कुठे आहे, लयाकडे नेणारी वाढ आहे. त्याचा तसा काही फायदा नाही. आपण नेहमीच म्हणतो ना, वृद्धी आणि वृद्धी याच्यात फरक आहे. वृद्धी म्हणजे वाढते आणि ती क्षयाकडे जाते, आणि समृद्धी, वृद्धी म्हणजे कल्याण करणारी आहे, ती असतेच असते. त्यामुळे काय की देवीला वृद्धिरूपेण म्हणण्यापेक्षा वृद्धिरूपेण, सिद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै असं म्हणणं योग्य असतं. माझ्या नंतर म्हणायचं आहे, या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदंडमंडितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करः प्रभृतिभिर् देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती, निःशेषजाड्यापः. आता हा जरा अवघड श्लोक आहे, पण देवीचा आहे म्हणूया. देवी भागवतातला आहे. सृष्ट्वाखिलं जगदिदं, सृष्ट्वाखिलं जगदिदं सदसत्स्वरूपं, शक्त्या स्वया त्रिगुणया परिपाति विश्वं, संहृत्य कल्पसमये रमते तथैका, तां सर्वविश्वजननीं मनसा स्मरामि. सृष्ट्वाखिल म्हणजे अखिल सृष्टी, आणि हे सगळं जग, हे इदम जे दिसतं ते सगळं, सदसत स्वरूपम शक्त्या स्वया, तू स्वतःच्या त्रिगुणातून परिपाते विश्वम, हे विश्व निर्माण करतेस आणि त्याचं परिपालन करतेस. शक्ती संहृत्य कल्प समये, ज्यावेळेला कल्प संपेल म्हणजे प्रलय होईल त्यावेळेला तू हे सगळं आवरून घेतेस. रमते तथैका, आणि तूच एकटी उरतेस. सगळं ते जलप्रलयात गेलेलं आहे. समजा अग्निप्रलय झाला, अग्निप्रलयात गेलेलं आहे. आता हे सगळे बॉम्ब वगैरे होऊन मोठं युद्ध वगैरे झालं तर तो अग्निप्रलय असेल. तर त्या प्रलयात सगळं विश्व नष्ट झालं. रमते तथैका, आणि तू कशी असतेस, रमते तथैका. इथे मुद्दामून सांगितलं पाहिजे की ब्रह्माच्या बाबतीत म्हणलेलं आहे एकाकी न रमते, इकडे रमते तथैका. तू शक्ती आहेस आणि तू रमण होतेस. आपण नेहमीच म्हणतो ना की पती आणि पत्नी त्यांचं कुटुंब आहे, नातू आहेत वगैरे सगळे. तर पत्नी आधी गेली तर पतीला जगणं अवघड होतं, पण पती आधी गेला तर पत्नी आनंदात राहते. पहिल्यांदा तिलाही दुःख होतं, पण तिला मुलं असतात, नातवंड असतात, मग या नातवाची मुंज आहे, हिचं सगळं तिला लागतं. आणि तिच्यात सतत पुढे कुठला तरी कार्यक्रम असतो. हे झालं, आता ते व्हायचं आहे, ते झालं, ते गणपती झाले, आता नवरात्र आलं, नवरात्र, दसरा, म्हणजे 20 दिवसांनी दिवाळी, असं तिला सतत पुढचा कुठला तरी कार्यक्रम असतो. म्हणून ती एकटी रमू शकते, पण ब्रह्म नाही रमू शकणार. आणि म्हणून त्यांनी केलं काय,
तर आपल्यातून सगळं विश्व निर्माण केलं. ब्रह्माची व्याख्या अशी आहे, इथे तेच सांगितले, हे शक्ती तुझ्यातून तू सगळं विश्व निर्माण करतेस. पण ब्रह्माच्या बाबतीत काय म्हणले, एकाकी न रमते, एकट्याला कंटाळा आला म्हणून एकोहम बहुश्याम प्रजायेय, मी एकटा आहे, मला पार्टनर्स पाहिजेत ना खेळायला, माझ्यातूनच मी ते निर्माण करतो. मग समजा त्यांनी वृक्ष निर्माण केले, त्यांनी फुलझाडं निर्माण केली, ती त्याच्यातून निर्माण झाल्यामुळे त्याचा अंश त्याच्यात असणारच की नाही. कॉमन सेन्स आहे. मुलाच्यात जसे आईचे वडिलांचे गुण असतात, गुणसूत्र आपण मग असतातच, त्यामुळे काय असतात, या सगळ्या गोष्टी माझ्यातून निर्माण झाले जग, म्हणून मी सगळ्यांच्यात आहे, सगळं जग माझ्यात आहे. हे जे सांगितलेलं आहे सृष्टीचं तसंच सांगितलं, शक्तीचं तसंच सांगितलं आहे. शक्ती जरा ब्रह्मापेक्षा श्रेष्ठ म्हणलेली आहे. हे देवी पुराण आहे, कारण सगळ्याचा आरंभ आणि अंत देवी आहे. तिच्यातून निर्माण होतं, तिच्यातच असतं, तिच्यामुळे सगळा प्रत्यय येत राहतो आणि तिच्यात लयमेश, सगळ्याचा लय तिच्यात होतो. हे सगळं सांगितलं आहे. सुंदर. आता हे सगळं सोपं आहे, काल आपण त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे, फक्त माझ्या नंतर म्हणायचं. आणि नमस्तस्य सगळ्यांनी बरोबर म्हणायचं, कारण आपल्याला माहीत झालं आता. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु स्मृतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु स्फूर्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु भक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु क्रांतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मुक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. नमस्तस्यै नमो नमः. छान म्हणलं तुम्ही. व्यासांचं म्हणूया. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. आता हा मंत्र आहे, आपण दोनदा म्हणणार आहोत आणि शेवटी परत म्हणणार आहोत. जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वधा स्वाहा नमोस्तुते सदा स्वाहा नमोस्तुते जयन्ती मंगला काली जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वधा स्वाहा नमोस्तुते. सदा स्वाहा नमोस्तुते. हा आपल्याला येतो श्लोक, सगळ्यांनी बरोबर म्हणूया. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. सुरुवातीला हे मंगलाचरण आपण करतो. आपण बघितलं होते त्याचे दोन अर्थ. मंगल अत्यंत पवित्र असं वातावरण निर्माण व्हावं आणि त्यातून आपल्याला प्रेरणा मिळावी आचरणाची. मंगल आचरण हे महत्त्वाचं. आणि आचरण या दुसरा शब्द चरण म्हणजे पाऊल. श्री रामचंद्र चरणौ मनसा स्मरामी. चरण आणि आ म्हणजे सर्व दिशाने, की हे देवी सर्व दिशांनी माझी जी पावलं पडतात ती मंगल असू दे. माझंही मंगल आणि माझ्यातून इतरांचं मंगल, म्हणून सर्व मंगल मांगल्ये हे मंगलाचरण आहे. काल आपण बघितलं होतं की देवी भागवताचं कसं स्वरूप आहे. साधारणतः त्या भागवतासारखंच आहे, पण महत्त्वाचे फरक आहे. व्यासानेच जर हे रचलं तर त्यांचा परीक्षित त्या भागवतातला विष्णू किंवा कृष्णाच्या भागवतातला कसा धीरोदात्त आहे. त्याला कळतं की 7व्या दिवशी आपल्याला मरण येणार आहे. तो म्हणतो बरं झालं मला शाप मिळाला, कारण मी तसं का वागलो मला माहीत नाही. त्याला प्रचंड भूक लागलेली आहे आणि प्रचंड तहान लागलेली आहे. सैनिकांबरोबर तो आलेला आहे, पण आश्रमात काही नाही आहे. आणि ते शमिक ऋषी शांतपणे बसलेले आहेत, ध्यानस्थ. हा बोलतोय ते त्यांना ऐकू येते, पण आश्रमात पाणीही नाही आहे. पाणी आणायला गेलेले आहेत शिष्य, आणि आश्रमात काही खाद्यही नाही आहे, कारण अजून चूल पेटवून वगैरे ते सगळं त्यांचं अन्न तयार व्हायचं आहे. त्याला काय द्यायचं, म्हणून तो चिडला. असं एक वाक्य आहे, बुभुक्षितः किन्न करोति पापम. ज्याला प्रचंड तहान लागलेली आहे, जो भुकेनं व्याकुळ झालेला आहे, तो कुठलंही पाप करतो, तो चोरीही करेल, हे लक्षात ठेवा. तसं त्याचं झालं असेल, पण बरं झालं मला शाप मिळाला. 60 वर्ष राज्य गेले तेव्हापर्यंत त्यांनी, आणि त्यामुळे काय या 60 वर्षाच्या राज्यात त्याची सगळं पुण्यश्लोक म्हणतात ना तसं वर्तन आहे, की सकाळी स्मरण करावं या परीक्षिताचं. परीक्षितावर संस्कारही तसे झालेले आहेत. त्याचा जन्म मृतवत बालक म्हणून झालेला आहे, पण कृष्णाने आपलं सगळं सुदर्शन चक्राचं सामर्थ्य तो गर्भावस्थेत असताना आणि नंतर प्रतिज्ञा घेऊन स्वतःचं सगळं सत्व देऊन त्याला जिवंत केलेलं आहे. आणि किती चांगलं त्याचं कृष्ण त्याचा नातेवाईक आहेत. त्यांना द्रोणाचार्य भीष्माचार्य यांचा एका अर्थाने कुठेतरी वरदहस्त मिळालेला आहे. परीक्षित हा धीरोदत्तच असला पाहिजे. तो लोकांना म्हणतो की मी भाग्यवान आहे, कारण मला माहीत आहे 6 दिवस मी मरणार नाही आहे. या 6 दिवसात मी माझ्या आयुष्याचं सोनं करू शकतो. जीवन ज्योती आहे ना ती मी मुक्त करू शकतो. 7व्या दिवशी मी जगणारच नाही आहे. 8व्या दिवसानंतर काही प्लॅनिंगच नाही आहे माझं, हे लक्षात ठेवा. हे 6 दिवस मी अत्यंत आनंदात जगणार आहे आणि मुक्तीचा अभ्यास करणार आहे गंगेकाठी जाऊन. मला अन्न पाण्याची गरज नाही आहे, कारण मी मरणारच नाही आहे. ज्ञानेश्वर म्हणतात ना, ज्याच्या जठरात म्हणजे पोटात अमृताचे झरे आहेत तो कधी तहानेनं भुकेनं मरेल का, कारण अमृतच स्रोत आहे ना. दुसरं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की अमृताचा डोह आहे आणि ज्याला बिलकुल पोहता येत नाही त्याला त्या डोहात टाकलं आणि नाका तोंडात जसं पाणी जातं तसं अमृत गेलं तर तो मरणार आहे का, नाही ना. हेच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून तो म्हणतो मी मरणार जर नाही आहे तर मी वेळ घालवत नाही. तुमचा संकल्प जर असा असेल ना, मुक्त होणार मी, मृत्यू हा देहाचा भाग आहे, पण मी मन बुद्धी चित्त या पातळीवर आत्म्याशी एकरूप होणार आहे, हा संकल्प आहे. आणि त्याचा इतका तो तीव्र संकल्प आहे, इतका सत्य संकल्प आहे की सूर्यमंडळात जे शुकमुनी आहेत त्यांना प्रेरणा मिळते. खरे एक राजा असा बसलेला आहे आणि त्या राजाचं बॅकग्राऊंड काय त्यांना माहीत आहे ना. शुकमुनींना व्यास वगैरे, व्यासांचे पुत्र कोण, आपण म्हणतो धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर. त्यांचे पांडव कौरव ही मुलं आणि त्यातला अभिमन्यूचा हा परीक्षित आहे. म्हणजे हे सगळं त्यांना माहीत आहे. म्हणून ते आले आणि म्हणाले, राजन
7 दिवस आहेत ना तुझ्याकडे, 7 दिवसात आपण भागवताचा सप्ताह करूया. म्हणून आपण पहिल्यांदा म्हणलं होतं 24/7 देवी भागवताचा सप्ताह. आता हे 9 दिवस करतात कारण हे नवरात्र आहे म्हणून, आणि कुठलाही दिवस चालतो भागवताच्या याला, कुठलाही महिना चालतो, पण शक्यतो शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध नवमी हे जे नवरात्र आहे, आत्ताचं देवी नवरात्र आहे अश्विनातलं, आणि चैत्रातलं असतं ते रामनवरात्र, आणि प्रत्येक देवाचं नवरात्र आहे, संतांचं नवरात्र आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण तसंच नवरात्र करतो की महाराजांचं, की मार्गशीर्ष वद्य प्रतिपदेला सुरुवात करतो, 9 दिवस झाल्यानंतर मार्गशीर्ष वद्य दशमीला महाराजांची महासमाधी आहे. जन्माच्या आधीचे 9 दिवस घेता येतात, महासमाधीच्या किंवा पुण्यतिथीच्या आधीचे 9 दिवस घेता येतात. झालं. खंडोबाचं नवरात्र आहे, दत्तात्रेयांचं नवरात्र आहे, सगळ्यांचं, साईबाबांचं नवरात्र आहे. हे नवरात्राचं शेवटी काल आपण बघितलं होतं की 9 हा आकडा कसा मॅजिक नंबर आहे किंवा परफेक्ट पूर्ण अंक आहे तो, हे लक्षात घ्या. तसं हे देवी भागवत आहे ते 9 दिवसात आरामात वाचून होतं का? नाही. कारण ह्याचे सुद्धा 318 अध्याय आहेत, याच्यात 18,000 श्लोक आहेत, आणि याचे 12 स्कंध म्हणजे विभाग आहेत. अगदी तसंच भागवत आहे ते व्यासाने लिहिलेलं, हेही व्यासानेच लिहिलेलं आहे परंपरेनं. पण व्यासाने ते आपल्या शुकाचार्य, शुक नावाच्या मुलाला सांगितलं, तो त्याप्रमाणे आचरण करायला लागला म्हणून त्याला शुकाचार्य म्हणायला लागले. त्याचं नाव आहे शुक, तो देवांच्या राज्यात आहे म्हणून त्याला शुकदेव म्हणायला लागले. तो सतत मनन करत असतो आणि मुक्त आहे म्हणून त्याला शुकमुनी म्हणायला लागले. आणि शुकाचार्य कारण सांगतो त्याप्रमाणे त्याचं आचरण आहे. शिकवला त्यांनी, इतका आत्मसात केला, ॲसिमिलेट आपण ज्याला म्हणतो, म्हणजे अगदी एकात्म करून टाकला शरीराशी, मनाशी, बुद्धीशी. जगायला लागले ते. व्यास म्हणाले मी रचला पण माझ्या या मुलांनी तो जगला. कसं शुकाचार्यांचं चरित्र आहे, आणि ह्यातलं शुकाचार्यांचं चरित्र आपण बघणार आहोत उद्या. हे शुकाचार्य निराळेच वाटतात. अरे व्यासाने तिथेही आपल्या पुत्राचंच वर्णन केलंय ना, आणि इथे आपल्या पुत्राचंच वर्णन करतात ना. पण तिकडचे व्यास आहेत ना, त्यांना अरणी, त्यांची पत्नी आहे, इथे अरणी म्हणजे बरणी आहे, आणि त्याच्यात ताक घुसळत आहेत. मंथा आणि अरणी, मंथा म्हणजे रवी आणि अरणी म्हणजे भांड, आणि त्याच्यात मंथन चालू आहे. इथे फार विचित्र कथा आहे ती. तिकडे अरणी हे त्यांच्या पत्नीचं नाव आहे. ती म्हणते जोपर्यंत मला तुम्ही सांगा ना, आपला वंश चालवायला पाहिजे तर काहीतरी पुत्र किंवा संतती झाली पाहिजे, तुम्ही एवढे तापस सामर्थ्याने करता, करा ना काहीतरी. आणि मग ते सगळी कथा सांगत बसत नाही. अनेक कथा आहेत शुकांच्या जन्माचा, आणि जो गर्भ होतो तो इतका मुक्त असतो की तो जन्मच घेत नाही. भागवतात उल्लेख आहे 13 वर्ष तो आईच्या पोटात आहे, म्हणजे मॅच्युअर झालेला आहे, मोठा नाही झाला पण तरी मोठाही झालेला आहे. ती म्हणते हा जन्मच घेत नाही, आणि जन्म घेत नाही तर मी आई कशी होणार, मी बाईच राहणार. तुम्ही त्याला सांगा ना, बोला त्याच्याशी. मग व्यास त्याच्याशी बोलतात. काय सुंदर तो संवाद आहे. सांगतो इकडचे शुक कसे आहेत हे आपण उद्या बघणार आहोत. त्या कॉन्ट्रास्टसाठी मी हे तुम्हाला आज परत आठवण करून देतोय की तू का जन्म घेत नाही आहेस. तू म्हणतो जन्म म्हणजे बंधन. कसलं बंधन? आणि जन्मल्याबरोबर मी तुमचा मुलगा होणार आहे, आत्ता मी गर्भ आहे, जन्मल्याबरोबर नातं निर्माण होणार आहे, तुम्ही माझे माता पिता असणार आहात, मग तुमचा भाऊ तो माझा काका, हिचा भाऊ तो माझा मामा, हे सगळी बंधनं आहेत, हे निर्माण होणार आहेत. म्हणून नाती गोती शब्द वापरतात ना, ही नाती मला गोत्यात आणणार आहेत, म्हणून मी इथेच आरामात आहे. नाही रे आम्ही तसं काही नाही. मला वचन देता, जन्मल्याबरोबर मी इतका परिपक्व झालेलो आहे की मी चालायला लागणार आहे, मागे वळून बघणार नाही आहे. तो जन्म तो बाळ आणि सरळ चालायला लागतो. त्यावेळेला ती अरणी व्यासानं म्हणते याला काय अर्थ आहे की त्याला एकदा तरी मागे वळून बघायला सांगा. मी त्याला बाळ म्हणेन, त्यांनी मला आई म्हणलं नाही तरी, आणि त्याला परत आणा जमलं तर. पुढचं सगळं सांगत बसत नाही. मग तो शुक परत येतो या अटीवर की कुठल्याही बंधनात टाकायचं नाही. म्हणजे त्याचे कुठले संस्कार झालेत की नाही असा उल्लेख नाही आहे. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, आणि तो प्रसंग व्यासाने सांगितलेला आहे. आपल्याला ही अवस्था कधीतरी लाभेल का? काही क्षणापुरती लाभते, पण दुर्दैवानं निराळ्या संदर्भात ती लागते. ज्या वेळेला मुलं कार्टून बघत असतात त्यावेळेला दारावरची बेल आजोबांनी पुन्हा पुन्हा वाजवली, कारण त्यांच्या छातीत कळ आलेली आहे. एक प्रसंग असा घडलेला आहे आणि तिथे ते कोसळून पडतात, तरी हे कार्टून बघताना उठत नाही. आतलं कुणीतरी येतं आणि आजोबा काय झालं, त्यांना हार्ट अटॅक आलेला असतो. ते आजोबा वाचतात, पण हा वंशवेल त्यांचा, हा वंशाचा अंकुर, हा वंशाचा दीपक, त्याचे देहभानच नाही आहे. आई सांगते अंघोळीला जाताना की अरे जरा बघ तिकडे, 2 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर बंद कर. हो,
त्यावेळेला आई येते, त्यावेळेला कुकरच्या शिट्ट्यावर शिट्ट्या झालेल्या आहेत. याने आई ऐकलं नाही का, त्याने हो दिलेलं आहे, पण तो बघत बसलेला आहे, कारण देहभान विसरला. पहिल्यांदा ऐकल्याच नाहीत आईच्या हाका, आईने जोरात म्हणल्यानंतर हो म्हणला, वास संपलं. हे देहभान विसरणं आहे ना, ते फार महत्त्वाचं आहे. संगीतवाले असतात, त्यांचा रियाजात देहभान विसरतो. चांगला विद्यार्थी आम्ही बघितलेले आहेत की त्यांचं एवढं देहभान विसरतं, त्यांच्या आजूबाजूच्या त्यांच्याच वस्तू काढून घेतल्या तरी त्यांना कळत नाही. नंतर अंडरलाईन करायला ती विद्यार्थिनी बघते, त्याने पेन कुठे गेलं, खाली पडलं का, आणि मग सगळेजण हसतात. म्हणजे वर्गात सुद्धा आता 5 मिनटं मी तुम्हाला देतो, हा परिच्छेद वाचा नीट, तिची समाधी लागते ना. आपण शोधून काढलं पाहिजे की माझं देहभान कशात हरपतं. लक्षात ठेवा, श्यामच्या आईमध्ये प्रसंग आहे की ज्यावेळेला श्याम हॉस्टेलवर आहे पुढे शिकण्यासाठी, तो ज्यावेळेला येतो त्यावेळेला पूर्णपणे श्याम माझा इथे पोचला असेल, श्याम माझा इथे पोचला असेल, त्याच्या आवडती भाजी, तिचं फक्त श्यामवर एवढं कॉन्सन्ट्रेट होतं की देहातलं तिचं काही अस्तित्वच राहत नाही. हे लक्षात घ्या. असं काही आहे का आपलं? तर व्यासाने सांगितलेला प्रसंग सांगतो शुकाचार्यांचा. इकडचे शुकाचार्य वाईट नाही आहेत, पण कॉन्ट्रास्ट आहे. पहिली गोष्ट म्हणजे काय की ज्या वेळेला शुकाचार्य हे जात असतात, चालत राहिले ना ते, त्यावेळेला शेजारी सरोवर असतं आणि त्या सरोवरात युवती स्नान करत असतात. त्या निशंकपणे स्नान करत राहतात आणि ह्याच्या अंगावर वस्त्र नाही, हा तरणा बांड अगदी तरुण असा निघालेला आहे. त्याला हाक मारत येतात. त्याला कुठलं हाक, हे वृक्षा असं म्हणलं तर त्याला कुठली हाक मारायची, तर वृक्षा 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 वृक्षा, हे पर्वता 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 पर्वता. पोपट दिसल्यानंतर हे शुका म्हटल्यानंतर ते बाळ मागे बघत असेल, मग शुक नाव पडलं. विचार करा, ज्या वेळेला ते त्याच्या मागे जायला लागतात त्यावेळेला त्या युवती आपलं अंग चोरून असं पाण्यात लपून राहतात. त्यावेळेला तुम्हाला आत्ता माझा मुलगा गेला, त्यावेळेला तुम्ही मुक्तपणे पोहत होतात हे मला कळत होतं, आणि मी तुमच्या आजोबांच्या वयाचा, आणि का तुम्ही हे असं अंग लपवताय? त्यावेळेला या काला उत्तर म्हणूनच लपवतोय. म्हणूनच म्हणजे तुमच्या मुलाला इथे सरोवर आहे, सरोवरात पाणी आहे, पाण्यात कोण स्नान करतोय, देहभानच नव्हतं. मग आम्ही कशाला त्याला लाजायचं? आणि तुम्ही आमच्याकडे बघितलं, आजोबांचं वय म्हणजे तुम्ही माझ्या नाती, एवढा सगळा विचार तुम्ही करताय, म्हणजे यू आर कॉन्शियस ऑफ अवर प्रेझेंट. जाणीव आहे तुला, आणि तो जाणीवेच्या पलीकडे किंवा मनाच्या पातळीवर विचारताय. तो उन्मनी अवस्थेत होता. हे व्यासाने स्वतः सांगितलेलं आहे. म्हणजे स्वतःकडे कमीपणा घेऊन माझा मुलगा पहिल्यापासून कसा मुक्त होता, विरक्त होता, हे दाखवण्यासाठी हे आहे. आज ज्या वेळेला आपण म्हणतो की देवी, देवी हे देव या शब्दाचं स्त्रीलिंग नाही, व्याकरणात आहे ते स्त्रीलिंग, पण एरवी नाही. एक तुम्हाला प्रसंग सांगतो. धर्मशाळेत एक शास्त्रीभाऊ आले, जरा उशिरा पोचले मध्यरात्रीनंतर, आणि पहाटेच्या सुमारास त्यांना झोप लागते. तेव्हा शेजारचा उठला. तो गावठी म्हणजे गावातला होता, देवी भक्त होता. हे शास्त्रीभाऊ तर देवींवर प्रवचनं वगैरे करायचे. तर अशा वेळेला देवी भागवतावर प्रवचनं करायचे म्हटल्यानंतर तुम्हाला जास्त कळेल. आणि तो म्हणायला लागला देवीचा मंत्र. त्यावेळेला ह्यांनी पहिल्यांदा सहन केलं, तो चुकीचं म्हणत होता. तो म्हणतो, अरे देवी स्त्रीलिंगी आहे, तू ज्या पद्धतीने म्हणतोस तो पुल्लिंगी अर्थ होतो. आपण म्हणतो ना, कृष्ण म्हणल्यानंतर पुल्लिंग आहे आणि कृष्णा म्हणल्यानंतर स्त्रीलिंग आहे. तो म्हणतो, मला कोणाला सांगितलं नाही, तुम्ही आता ज्ञानी दिसता, सांगता, माझ्याकडून म्हणून घ्या. मी असं म्हणत जातो. तो जातो, हे झोपायला लागतं, स्वप्न पडतं. स्वप्नात देवी येते आणि प्रश्न विचारते की मोठा पंडित आहेस रे तू, माझं लिंग तुला कसं कळलं? आणि फार महत्त्वाचा हा विचार आहे की देह हा स्त्रीचा आणि पुरुषाचा का स्त्रीचा देही? आपण मागे बघितलं होतं की पुरुषांचं मन आणि स्त्रियांची मनी, त्यांचा जीवन यांची जीवी नाही आहे. हे जे शब्द आहेत ना, त्याला लिंग कुठलं वापरणार? आता ती असेल तिचा, तिची, हे करा, पण लिंग एकच आहे. ब्रह्मदेव, ब्रह्म हा शब्द, ब्रह्मदेव नाही, ब्रह्म हा शब्द, तर स्त्रीलिंग पुल्लिंग याच्या पलीकडे नपुसकही नाही आहे. तर निराळीच अवस्था आहे ते. म्हणून तुम्हाला सांगतो की देवी म्हणजे काय आहे, तर देवांचा अर्क आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे काय? ज्ञानेश्वरांची पत्नी नाही, ज्ञानेश्वरांची शक्ती आहे. ज्ञानेश्वरातून ज्ञानेश्वरी काढली तर काय उरेल? जसं माणसातून माणुसकी काढल्यानंतर काय उरणार आहे? ही माणुसकी जशी आहे ना, तशी देवकी आहे कृष्णाची माता.
देवकी काय वसुदेवाची फक्त पत्नी आहे? नाही, सगळ्या देवांची शक्ती निचोड कर म्हणतो ना, जसं आपण लिंबू पिळून किंवा सत्व तयार करतो तसं सत्व आहे देवांचं देवकी, मग ती देवमाता होणारच की. तसं देवी ही फक्त स्त्री नाही आहे, तर ती शक्ती आहे. ती शक्ती सर्व चराचरात आहे, दगडात आहे, लाकडात आहे, वृक्षात आहे, सगळीकडे आहे. माणसात आणि स्त्रियांच्यात तर आहेच आहे. या शक्तीला रिअलाईज करायचं म्हणजे अनुभव घ्यायचा, त्याच्यासाठी देवी भागवत आहे. एक तुम्हाला सहज सांगू का, आत्तापर्यंत कधी लक्षात आले का, जगात एकमेव देश आहे भारत माता, मदर इंडिया. तुम्ही अमेरिका माता, मदर अमेरिका म्हणू शकता? थोबाडीत मारते. व्हाय नॉट फादर? नाही ना. मदर चायना म्हणू शकता? नाही, कुठल्याही देशाला मदर लावता येत नाही. मदर इंडिया, भारत माता. कारण हा मातृशक्ती मानणारा आणि मातांना अशा पद्धतीनं त्या देवी आहेत, जिथे त्या आहेत त्या पद्धतीनं विचार केलात तर सगळ्या घराघरांचं नंदनवन होतं आणि त्या मनामनाचा स्वर्ग बनतो. नाहीतर नरक तर आहेच की. हा विचार करण्यासारखा भाग आहे. नंतर देवी भागवताची वैशिष्ट्य आपण काल बघितली. देवी भागवताचा आज थोडक्यात आपण बघितलं, केवढं मोठं भागवत आहे आणि याचं पारायण करायचं, त्याचं काय महात्म्य आहे, त्या महात्म्याच्या कथा आपण बघणार आहोत. आणि त्या महात्म्याच्या कथा बघताना एक लक्षात ठेवा, नामदेव युगे 28 विटेवर युगा. ही कुठली 28 युग? सगळ्या पुराणात 28 युगांचा उल्लेख येतो. 4 युग त्यांची एक चतुर्युगी होते. एक आहे सत्ययुग, त्याला कृतयुगही म्हणतात. एक आहे त्रेतायुग, एक आहे द्वापर युग आणि एक आहे कलियुग. हे सगळं संपलं की पुन्हा सत्ययुग, त्रेतायुग, अशी 7 चतुर्युगी म्हणजे 28 युग झालेली आहेत. प्रत्येक युगाचा व्यास आहे हो. 28 व्यासांची नावं देवी भागवतात दिलेली आहेत आणि सांगितलेलं येणाऱ्या द्वापर युगाचा व्यास हा अश्वत्थामा असेल. येणाऱ्या द्वापर युगाचा म्हणजे अजून कलियुग संपायचं आहे, सत्ययुग संपायचं आहे, त्रेतायुग संपायचं आहे, तोपर्यंत हाच अश्वत्थामा असेल तर त्याच्या डोक्यावरची जखम वाहत राहणार आहे आणि भिकाऱ्यासारखं तेल मागत तो फिरणार आहे. एक समजूत आहे. म्हणून विचार केला आपण तर लक्षात येईल की देवी ही शक्ती असल्यामुळे ती खरंच चराचरात, आपण म्हणतो अणु अणुत विष्णू. अरे पण विष्णूत वैष्णवी असल्याशिवाय विष्णू काही करू शकत नाही. आपण अनेक कथा बघणार आहोत, तर हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर देव हा जो शब्द आहे त्याचा अर्थ अंतःप्रकाश. देव हा स्वयंपूर्ण आहे. स्वयंपूर्ण म्हणजे काय? त्याला बाहेरून इंधन घालावं लागत नाही. आपण म्हणतो ना फूड, फॉडर अँड फ्युएल. फॉडर जनावरांना, फूड माणसांना आणि फ्युएल यंत्रांना. यापैकी काही लागत नाही. आपल्याला दिव्याला करंट, एनर्जी लागते. आपल्याला त्या दिव्याला तेल घालावं लागतं. सगळीकडे शक्ती करण्यासाठी, काहीतरी निर्माण करण्यासाठी घालावं लागतं इंधन वगैरे. देवाला काही लागत नाही. अंतस्फूर्त असा प्रकाश आहे आणि देव स्वयंपूर्ण आहे. मग जो देव आहे ना त्याची शक्ती ती देवी आहे. दिवा आहे ना, त्या दिव्याची ज्योत, ज्योतीचा प्रकाश ती देवी आहे. म्हणून दिवा पुल्लिंगी आपण व्याकरणात केला तरी दिव्याची ज्योत आहे ना ती शक्ती आहे त्याची. त्याच्यानंतर दिवस, दिवसाची शक्ती आहे प्रकाश. त्याच्यानंतर आपण म्हणूया दिव्य, तेज, डिव्हाइन स्माईल. रामकृष्ण परमहंस किंवा रमण महर्षी यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघा, दिव्य आहे ते स्पर्श करणार. आणि त्याच्यानंतर ज्या गोष्टी येतात त्याला आपण शब्द वापरतो देवी. म्हणून देव, दिवा, दिवस, दिव्य आणि देवी. देवी या सगळ्यांची शक्ती आहे. आता महात्म्य कथा आहेत ना, त्या 3 महात्म्य कथा सांगितलेल्या आहेत. महात्म्य म्हणजे काय आपल्याला माहीत आहे, मागे आपण बघितलं होतं. गवताला महात्म्य देऊन गणेश चरित्रात आपण दुर्वा बनवल्या. पायाखालचं गवत गणेशाच्या डोक्यावर, हे महात्म्य आहे. साधी तुळस आपण महात्म्य केलं आणि दरवर्षी तिचं त्या दामोदराशी किंवा कृष्णाशी लग्न लावतो. एवढं महात्म्य दिलेलं आहे. बेलाला हे पडलेली पानं आहेत पण शंकराला महात्म्य दिलेलं आहे. आपण सगळ्या पशु, पक्षी, वृक्ष, वनस्पती या सगळ्यांवर देवत्व स्थापन करून त्यांचं महात्म्य वाढवलेलं आहे. ही एकमेव संस्कृती आहे की ज्याच्यात एवढा विचार झालेला आहे. इतर संस्कृतीत प्रतीकं असतील पण आपल्याकडे ऋषींनी केवढा विचार केलेला आहे. सदा स्वस्तिक, सु, अस्ति, क हे 3 शब्द किंवा एकत्र येऊन झालेलं आहे. सु म्हणजे चांगलं, अस्ति म्हणजे असू दे आणि क म्हणजे त्याप्रमाणे कृती घडू दे. नुसतं चांगलं असून काय उपयोग आहे? आपली कॉन्स्टिट्यूशन, घटना देशाची चांगली आहे, वागणं होतं का त्याप्रमाणे? क हे वागणं आहे, कृती आहे ती.
सु अस्ति क म्हणजे शब्दसुद्धा कसा बनवला आहे. म्हणून संस्कृत ही कृत म्हणजे केलेली लँग्वेज आहे, बनवलेली लँग्वेज आहे. कच्या चिंतनातून आणि मननातून. आणि कुणी अत्यंत बुद्धिमान आणि प्रतिभावान असे जे ऋषी मुनी होऊन गेले त्यांनी घडवलेली ही भाषा आहे. म्हणून आपण चिंतन करून ती वाचली पाहिजे. आता स्यमंतक म्हणायची गोष्ट आपल्याला माहीत आहे. देवी भागवताशी त्याचा काय संबंध आहे बघा. सत्राजित नावाचा एक भोज म्हणजे यादवांचंच कुळ आहे, त्याच्यातला एक सरदार आहे. त्यांनी सूर्याची उपासना केली. सूर्य इतका प्रसन्न झाला की तो म्हणाला मी तुला सगळ्या सूर्य प्रदेशातून फिरवतो. आणि परत जाताना आपल्यासारखा तेजस्वी असा मणी दिला. त्याचं नाव आहे स्यमंतक मणी. आणि तो घालून ज्या वेळेला पहिल्यांदा दरबारात आला तेव्हा सगळ्यांचे डोळे मिटले आणि सगळे कृष्णाला म्हणायला लागले, कृष्णा सूर्य आपल्या दरबारात कसा आला, आपल्या राजसभेत कसा आला. कृष्ण म्हणाले अरे तो सत्राजित आहे आणि त्याच्या गळ्यात जो मणी आहे तो सूर्यासारखा तेजस्वी आहे, कारण सूर्यानं तो दिलेला आहे. तो रोज 18 भार सोनं द्यायचा. आता 18 भार निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळी हे मापं दिली जातात, पण तुम्ही बघा की टन्स ऑफ गोल्ड ज्याला म्हणतो ना आपण, एवढं संपत्ती एवढं सोनं त्याच्याकडे, कारण तो मणी आपल्या वजना एवढं सोनं रोज द्यायचा. रोज हे साठत केवढं झालं असेल. कृष्ण त्याला म्हणतो पुन्हा पुन्हा, सत्राजिता लक्षात ठेव, हा तू राज्यकोशात जमा कर, कारण राज्याच्या दृष्टीने कुठली तरी एक व्यक्ती राज्यकोशापेक्षा श्रीमंत व्हावी हे योग्य नाही आहे. ते राज्य स्थिर राहू शकणार नाही. आणि आमच्या राज्यकोशात आहे तुझी संपत्ती वाढतच चाललेली आहे. आपल्या देशातही बघा ना, काही घराणी त्यांच्या 80% म्हणजे 20 घराण्यात 80% संपत्ती आहे देशाची. मग देशाची सूत्र ते पडद्यामागून हलवू शकतात. विचार करा, तसं घडतंय. मग कृष्ण म्हणायचा एक दिवस सत्राजिताचा धाकटा भाऊ प्रसेन, हा जो प्रसेन आहे तो रात्री शिकारीला जातो. दिवा कशाला घेऊन जाऊया, आपल्या भावाचं लक्ष नाही बघून तो मणी घालून जातो. मणी घातल्यानंतर प्रकाशच प्रकाश. आणि तो जात असताना सिंह त्याच्यावर हल्ला करतो आणि त्याला फाडून खातो. कपडे वगैरे सगळे. सिंहाला त्या मण्यात काय इंटरेस्ट आहे सांगावं. तो काय सिंहिणीला देणार आहे की आज आहे तुझा दिवस, नाही. तो तिथे पडतो, दागिने पडलेले आहेत, हा मणीही पडलेला आहे. तो सत्राजित येतो आणि दुसऱ्या दिवशी सांगतो मी सगळीकडे माझा मणी शोधला, मणी मिळालेला नाही आहे. या कृष्णानं तो चोरलेला आहे. लहानपणापासून हा माखन चोर, हा वस्त्रचोर, सगळा चोर आहे तो. ते कृष्ण म्हणाला की लहानपणीचं सोड रे, पण आत्ता तू माझ्यावर आरोप केलेला आहेस, मी निर्दोष आहे हे मी सिद्ध करेन. आणि वसुदेव वगैरेंना नमस्कार करून तो मणी आणायला जातो. कृष्ण कसा बुद्धिमान आहे. आत्तासुद्धा शेवटी कुणाबरोबर बघितलं होतं, म्हणजे हरवल्याचा तुम्ही शोध घ्यायला पोलिसांकडे गेलात तर लास्ट सीन विथ कुणाबरोबर बघितलं होतं, आणि तिथून मग ते शोध सुरू करतात की नाही. तसा हा म्हणतो की हा मणी शेवटी कुणाकडे होता, तर तरुण सांगतात की प्रसेन हा घालून आला होता, पण कुठेतरी तो मागे गेला कोणा सिंहाच्या वगैरे, आणि नंतर त्याला सिंहाने मग त्या कुठल्या प्रदेशात तुम्ही गेला होता, जातो त्याला सगळा प्रकार लक्षात येतो, पण तिथे मणी दिसत नाही आहे. तो म्हणतो मणी कुठे गेला. इतक्यात त्याचं लक्ष एका गुहेकडे जातं, आणि गुहा म्हणजे अंधारी ना, अरे सूर्य जणू काही गुहेत उगवलाय, एवढा प्रकाश त्यातून बाहेर आलेला आहे. सहजच जातो तर तिथे तो मणी आहे. तो मणी घ्यायला जातो. इतक्यात जांबुवंत नावाचा अस्वल राज, आपल्याला रामायणात माहीत आहे, रामाचे मित्र आहेत ते. तो म्हणतो हा मणी तुझाही नाही माझाही नाही आहे, मला सापडलेला आहे, तुला तो पाहिजे असेल तर माझ्याशी द्वंद्व युद्ध कर. 27 दिवस लढतात होते. कृष्णही तसा, त्याला बाहुयुद्ध माहीत होतं, गदा युद्ध माहीत होतं, आणि हा जांबुवंत. 27 दिवस युद्ध चाललेलं आहे. इकडे कृष्ण अजून कसा आला नाही, अजून कसा आला नाही. कृष्णाच्या सुरक्षिततेसाठी नारद सांगतात देवी भागवत वाचा. आलं हे अशा प्रकारच्या त्या महात्म्य कथा असतात. आणि देवी भागवत वाचल्यानंतर शेवटच्या दिवशी म्हणजे 9व्या दिवशी कृष्ण येतो. स्यमंतक मणी आणि जांबुवंती नावाची पत्नी कृष्ण शोधायला गेला, पत्नीला घेऊन आला आणि सत्राजिताला सगळ्यांना सांगितलं की हा तुझा मणी तुला परत. तो म्हणतो कृष्णा आता तो ठेवलात राज्यकोशात तरी हरकत नाही आहे, मी तुझी क्षमा मागतो, आणि माझं क्षमाचं म्हणजे पापक्षालन व्हावं, थोडंसं तरी प्रायश्चित्त मिळावं मला, म्हणून माझी अत्यंत सुंदर पत्नी सत्यभामा ही मी तुला पत्नी म्हणून स्वीकार सांगतो. म्हणजे कृष्णाचं चरित्र कसं आहे, मणी तर शोधलाच, 2 पत्नी मिळाल्या, जांबुवंती आणि सत्यभामा. रुक्मिणीनंतर ह्यांचाच नंबर लागतो. विचार करा पुढे काय वाचलं. हे
त्यावेळेला तो सांगतो वसुदेव की मी माझा पूर्वीचाही अनुभव तुम्हाला सांगतो की जर एकामागून एक आमची नवजात बालक कंस मारायला लागला आणि आकाशवाणी तर कंसाने ऐकलेली आहे की 8वा गर्भ जो आहे तो कंसाचा काळ ठरेल, तर करायचं काय? आणि मी तर स्थानबद्ध आहे. अशा वेळेला गर्गमुनी येतात भेटायला. गर्गमुनी हे मथुरा, द्वारका वगैरे सगळ्यांचेच त्या वंशाचेच ते, जसे वसिष्ठ हे सूर्यवंशाचे, तसे गर्गमुनी चंद्रवंशाचे बऱ्याच घटनात ते येतात. तर तो म्हणतो मी काही करू शकत नाही, पण तुम्ही देवीची आराधना करा आणि देवी भागवताचं पारायण करा. ते विंध्य पर्वतावर जातात, कोण गर्गमुनी, आणि वाचन करतात आणि त्यांना असा अनुभव येतो की आकाशवाणी होते की लवकरच 8वा गर्भ नारायणाचा अंश या रूप म्हणजे विष्णूचा अंश या रूपात तिच्या पोटात आकार घेणार आहे. आणि त्याच वेळेला नंद, ती योगमाया, मी एक देवी शक्ती म्हणून जन्मणार आहे. तुम्ही अदलाबदल करा. म्हणजे सगळी योजना ती सांगते. तो म्हणतात आकाशवाणीने सगळी योजना सांगितल्यानंतर ती कंसाच्या कानावर कशी गेली नाही. सगळी आकाशवाणी आकाशातून आपल्याला अंतराकाशातून बऱ्याच गोष्टी कळतात. आणि त्यावेळेला तसं होतं आणि मी त्याच्या हातातून सुटेन आणि त्याप्रमाणे तो मारून आपटायला लागतो. तेवढ्यात ती माया आहे ना, ती कशी ती सुटते. सुटल्यानंतर ती अष्टभुजा किंवा अष्टादशभुजा अशी सिंहवाहिनी देवी म्हणून प्रकट होते आणि सांगते की कंसा, तुला मारणारा जिवंत आहे, मी तुझ्या हातात कधीच सापडणार नाही. आणि म्हणून ती विंध्य पर्वतावर जाते जिथे हे गर्गमुनी पारायण करत असतात आणि ती विंध्यवासिनी देवी आपण म्हणतो, ती विंध्यवासिनी बनते. हा वसुदेव आपला आधीचाही अनुभव सांगतो. मग सगळं यशस्वी झालेलं आहे. देवी भागवताचं हे महात्म्य आहे. देवी भागवताचं दुसरंही महात्म्य आहे. अगस्त्य ऋषी लोपामुद्रेचे पती, लोपामुद्रे त्यांची पत्नी, एकदा ते म्हणतात कंटाळा आलेला आहे, काहीतरी नवीन ऐकावं असं वाटतंय. हे शौनक ऋषी तेच म्हणतात, शिवाच्या कथा तुम्ही सांगितल्यात, विष्णूच्या कथा तुम्ही सांगितल्यात, रुद्राक्ष भस्म यांचा महिमाही तुम्ही सांगितलात, काहीतरी नवीन सांगा देवीचं. म्हणून व्यास म्हणतात काही हरकत नाही, मी देवी भागवतच सांगतो. अशी ती सुरुवात आहे. याच्यातही रुद्राक्ष महिमा आहे, याच्यातही भस्माचा महिमा आहे, अध्यायाच्या अध्याय आहेत ते. पण तो विषय नंतर आलेला आहे. आधी हे बघूया की ज्या वेळेला हा कार्तिकेयाकडे जातात त्यावेळेला ते म्हणतात की एक कथानक यापूर्वी घडलेलं आहे. विवस्वान हा सूर्यवंशाचा मूळ पुरुष, त्या वंशात म्हणजे सूर्यवंशात हा रामाचा पूर्वज आहे, श्राद्ध देव नावाचा. संतती नाही तेव्हा त्याला सांगतात, त्यांचा गुरु कोण? वसिष्ठ. पुत्र कामेष्टी, जसा यज्ञ रामाच्या वेळेला केला होता तसा तू कर. अध्वर्यू म्हणजे पुरोहित म्हणतात. तर ज्या वेळेला पुरोहित त्यांना काहीतरी मागायचं असतं त्यावेळेला पत्नी बसलेली आहे तिथे, पत्नी म्हणते मुलगी होऊ दे. ह्याला तर मुलगा हवा असतो, मुलगी होऊ दे म्हणल्यानंतर मुलगी होते. तिचं नाव ठेवतात इला. आता तो म्हणतो मला पुत्र पाहिजे. वसिष्ठांना म्हणतो काही करा तुम्ही. तो वसिष्ठ आपलं तपस्सामर्थ्य वापरतात आणि काय करतात, त्याला बनवतात सुद्युम्न पुरुष. त्याचं नाव सुद्युम्न ठेवतात. इला जी आहे ती सुद्युम्न पुरुष झाला. हे लिंग परिवर्तनाच्या अशा अनेकही कथा आहेत तिथं. तर तो पुरुष झाल्यानंतर आनंद झाला राजाला. तो त्याला सगळा राज्यकारभार वगैरे शिकवतो आणि एक दिवस आपल्या काही मित्रांबरोबर किंवा सैनिकांबरोबर हा हिमालयाचा तराई म्हणून भाग आहे तिथे गेलेला असतो आणि त्या ह्याच्यात प्रवेश करतात. त्याचं परत स्त्रीत रूपांतर होतं. सगळे सैनिक आहेत ते स्त्रिया बनतात. इतकंच काय, त्यांचे घोडे असतात ना, घोडासुद्धा घोडी बनतो. हा काय चमत्कार झाला. त्यावेळेला त्यांना सांगितलं जातं एकदा शिव आणि पार्वती एकांतात क्रीडा करत असताना ही 4 बालकं गेली सनत कुमार. त्यांनी ते बघितल्यानंतर ते लगेच परत फिरलेले आहेत. पण पार्वती लाजलेली आहे. तर आमच्या ह्याच्यात भंग आणलेला आहे म्हणून या प्रदेशात जो कोणी पाऊल टाकेल तो स्त्री होईल. स्त्रीची स्त्रीला तेवढी लाज वाटत नाही, बरोबर ना, म्हणून स्त्री होईल असं त्या प्रदेशाला शाप दिला. या सुद्युम्नाला कुठे माहीत आहे, तो इला झाला परत. तो म्हणतो आता इतकी काही वर्ष मी पुरुष म्हणून राहिलेलो आहे, राज्यात कसं जाऊ इला म्हणून. तो तिथेच राहून तपश्चर्या करतो. तर चंद्राचा मुलगा जो बुध आहे ना तो तिच्या प्रेमात पडतो आणि बुध बुद्धिमान आहे आणि चंद्रासारखा सौम्य शांत. दोघांचं प्रेम जमतं. दोघांना जो मुलगा होतो तो पुरुरवा, त्याची कथा आपण उद्या बघणार आहोत. पुरुरवा
हा एक पूर्वज सांगितलेला आहे आणि अर्जुनाच्या जीवनातला एक महत्त्वाचा प्रसंग आपण मागे बघितलेला आहे. उद्या तो प्रसंग बघायचा नाही, पण उर्वशी आणि पुरुरवा यांचं कथानक या देवी भागवतातलंच आहे, ते पुढे येणार आहे. पण यांचा पुत्र पुरुरवा. मग हे परत येतात. ती हिला म्हणते की आता करू काय, तर काही नाही, आपण परत यज्ञ करूया. शिवानं जर हा शाप दिलेला आहे या प्रदेशाला आणि म्हणून तू मुलगी झालेली आहे, तर वसिष्ठ म्हणतात मी शिवाकडेच जातो. शिव म्हणतो की अरे रे, असं होईल असं मला वाटलं नव्हतं, पण मी उशाप देतो की 1 महिना इला आणि 1 महिना सुद्युम्न. याचा काय उपयोग आहे सांगा बरं? काहीच उपयोग नाही. 1 महिना इला, दुसरा महिना सुद्युम्न, नाही उपयोग नाही. मग त्यावेळेला काय सांगतात? देवी भागवत वाचा. मग देवी भागवत वाचल्यानंतर तो सुद्युम्न होतो, कायमचा सुद्युम्न राहतो. आणि मुख्य म्हणजे काय की तो हे करतो, राज्य करतो अनेक वर्ष. आदर्श अप्रत्यक्ष काय सांगितलं? शिवाला जे जमलं नाही ते देवी, शिवानी 1 महिना पुरुष 1 महिना स्त्री. ह्याला काय झालं? हा म्हणाला काही हरकत नाही आहे, मी काय करतो त्यालाच पुन्हा पूर्णपणे आणि कायमचा पुरुष बनवतो. देवी भागवताचं वाचन केलेलं आहे. मग 9 वेळा वाचन करा वगैरे असं सांगितलं जातं. प्रत्येक ठिकाणी असं असतंच. ज्या वेळेला लक्षात ठेवा, तिसरी कथा ही जी येते ती सुद्धा फार सुंदर आहे. सुंदर म्हणजे काय की देवी भागवताचं सामर्थ्य सांगणारी आहे. या कथेच्या एक पोटकथा आहे. अगस्त्य ऋषींचं समाधान झालं नाही, ते गेलेत कोणाकडे? कार्तिकेयाकडे. कार्तिकेय आहे कोण? तर पहिला मुलगा आहे शंकर पार्वतींचा. कार्तिकेयाला षडानन म्हणतात, तिकडे मुरुगन म्हणतात, कुमार म्हणतात. हे निरनिराळी त्याची नावं आहेत. तो ज्ञानी आहे पण ब्रह्मचारी आहे. कारण का की आई ही माझी सर्वात व्यापलेली आहे, मग मी सर्वात व्यापलेली आहे तर मी कसं लग्न करू? म्हणून मी जातोच निघून कसा या कैलासावर. तो प्रसंग माहीत असेल तुम्हाला की सहज तो म्हणतो की नारद तुम्ही आलेले आहात तर काहीतरी आम्हाला सांगा ना, पैज मारा ना आमच्या दोघात. हा लडदू आहे गणपती, मी मोरावर बसून, तो काय उंदरावर बसून, काहीतरी अशी सांगा. ते म्हणाले तुमच्या आधी सगळ्यात जो पहिली विश्व प्रदक्षिणा करून येईल तो श्रेष्ठ. हा बसतो मोरावर आणि निघतो, मागे वळून बघतो तर अजून उंदरावर बसलेलाच नाही आहे. बापरे, अजून बसलेला नाही तो. अचानक हा वेगात जाऊन येतो, गणपती तिथेच आहे. तो म्हणतो म्हणजे तू काही स्पर्धेत भाग घेतला नाहीस? त्यावेळेला नारद म्हणाले अरे त्यांनी 3दा प्रदक्षिणा केलेली आहे. तो म्हणतो कशी प्रदक्षिणा केलेली आहे? तो म्हणतो आई वडिलांना त्यांनी 3दा प्रदक्षिणा घातली आणि आई वडील हे विश्वरूपापेक्षा महान आहेत. तू फक्त विश्वाला प्रदक्षिणा घातलीस, म्हणजे विश्व म्हणजे फिजिकल विश्व, म्हणजे आध्यात्मिक विश्व आहे, आत्मिक विश्व आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणतो, ती व्यक्ती म्हणजे त्या व्यक्तीतली शक्ती आहे. आई ही शक्तिरूप आहे आणि ती सगळीकडे पसणारे विश्वाच्या कणाकणात आई आहे. हे म्हणल्यानंतर तो म्हणतो कणाकणात जर आई आहे तर प्रत्येक स्त्रीत सुद्धा आई आहे माझी, म्हणजे सगळ्या स्त्रिया माझ्या बहिणी झाल्या. मग काय, मग मी कसं लग्न करू? मी लग्नच करत नाही, मी निघून जातो इथून. आणि म्हणून तो दक्षिण भारतात येतो आणि दक्षिण भारतात त्याचे मंदिर आहेत, त्याचे उपासक आहेत, साधक आहेत, साधना करणारे. आणखीन एक तुम्हाला सहज गंमत सांगतो. दुसऱ्या एका प्रसंगी हे समजून घेण्यासारखं आहे. आपण सुद्धा म्हणून माता भगिनी असा उल्लेख, लेडीज अँड जेंटलमॅन, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स किंवा सिस्टर्स अँड ब्रदर्स, हे ठीक आहे हो, बंधू भगिनीनं वाईट नाही, पण त्याच्यात काही माझ्यापेक्षा मोठ्या असतात म्हणून माता भगिनी ह्याच्यात सर्व स्त्रिया येऊन जातात. लहान मुली येतात का? अरे तेच तर आपल्या उद्याचा किंवा परवाचा विषय आहे, कुमारी पूजन. या नवरात्रात ते केलं जातं. आणि कुमारिका कशा निवडल्या जातात आणि त्यांची पूजा का करायची हे आपण बघणार आहोत. तर आत्ता आपण बघूया ना की आपण ती कथा बघितलेली आहे, थोडक्यात पाहूया की गणपती उंदराबरोबर खेळतोय. सकाळचं ऊन पडलेलं आहे आणि कैलासावर ऊन म्हणजे पर्वणी की हो, एरवी गोठलेलं बर्फ, आणि म्हणून तो उंदराबरोबर खेळतो. इतक्यात एक मांजर येतं आणि मांजर आल्यानंतर उंदीर लपून बसतो. मी चांगलं खेळत असताना का माझ्या खेळात व्यत्यय आणलास? म्हणून गणपती मांजराला पकडणं सोपं नाही आहे, पण गणपतीबरोबर शक्तीपेक्षा युक्ती महत्त्वाची आहे. आणि म्हणून तो युक्तीनं मांजराला पकडतो आणि पकडल्यानंतर तो मांजराला ओरखडे काढतो, ओरखडतो नखानी वगैरे आणि मांजराला सोडून देतो. हे सगळं करताना त्याला भूक लागते. आल्यानंतर तो म्हणतो आई जेवायला वाढ. ती म्हणाली जेवायची तयारी झालेली आहे, वाढते, तुला हातपाय धुवून ये.
तो ज्यावेळेला आई वाढायला लागते त्यावेळेला आईच्या हातावर वगैरे सगळीकडे ओरखाडी उठलेत ना, त्यातून रक्त निघतंय. आई हे काय झालं, हे तुला कुणी केलं, जेव रे आधी, सगळे तुला चौकशा कशा. नाही नाही आधी सांग, मी मातृभक्त आहे, असू दे रे तू जेव. नाही नाही तू सांगणार नसेल तर मी जेवत नाही. तो ताट पुढे सरकवतो. आता सांगितलंच पाहिजे, तूच हे ओरखडे माझ्या अंगावर काढलेस, हे रक्त तू काढ. आई मी स्वप्नात सुद्धा असं करणं शक्य नाही ग. तू आठव आज सकाळपासून तू कुणाला तरी ओरबाडलंस का, कुणाचं तरी रक्त काढलंस का. हो म्हणाला, त्या मांजराचं. मग त्या मांजरात मी नाही आहे का, मी मांजरात नाही आहे का. आई तू सगळ्यांच्यात आहेस. हो गणपती बुद्धिमान आहे, तो प्रश्न विचारतो म्हणजे सगळ्या स्त्रियांच्यात तू आहेस. बरोबर, म्हणजे सगळ्या स्त्रियांची तू आई आहेस. अरे मला जगन्माता म्हणतात, विश्वमाता म्हणतात, म्हणजे सगळ्या स्त्रियांची जर तू आई आहेस तर सगळ्या स्त्रिया माझ्या भगिनी झाल्या. मी लग्नच करणार नाही म्हणून गणपतीच्या त्या अवतारात तो लग्न करत नाही. दुसऱ्या अवतारात वृद्धी सिद्धी वगैरे आपण म्हणतो, अनेक अवतार आहेत, अवतारांची चरित्र आहेत. तर तसा प्रकार पण इथे सुद्धा तेच तत्व आहे. एक प्रसंग तुम्हाला सांगतो. काली मातेशी अगदी एकरूप झालेला अलीकडच्या काळातला भक्त म्हणजे रामकृष्ण परमहंस, ते काली मातेशी बोलायचे. लोकांना तो वेडा वाटायचा. एकदा पुजारी होते ते काली मातेचे. नैवेद्याची वेळ आली आणि नैवेद्याचं ताट ठेवलेलं आहे आणि एक मांजर त्या ताटात काही दूध असेल खीर असेल ते खाते. त्यावेळेला हे म्हणतात, आई तू ह्या रूपात आलीस नाही का, खा हं नैवेद्य खा. बाकीच्या लोकांनी बघितलं तर म्हणाले हे वेळ लागले, ह्याला डोक्यावर परिणाम झालेला आहे. तर आई सगळ्यांच्यात आहे. तर कुणाच्या आई मांजरीतच आहे असं नाही, आई मांजरात सुद्धा आहे. उंदरीतच आहे असं नाही, उंदरात सुद्धा आहे. आई नाही कुठे. आणि पुढे त्याचं ते त्यांनी कमाल केली की ज्या वेळेला त्यांना अनुभव आला की माझ्यातही तीच आई आहे, मग फुलं आईला घातली काय, मला घातली काय, म्हणून त्या परडीतली फुलं काढली आणि स्वतःच्या डोक्यावर व्हायला लागले. त्यावेळेला सगळेच म्हणले याच्या डोक्यावर कायमचा परिणाम झालेला आहे, ह्याला नोकरीवरून काढा, नाही तर देवीची पूजा आम्हाला मान्य होणार नाही. त्यावेळेला ती रासमणी म्हणाली, मी याच क्षणाची वाट बघत होते. जो स्वतः पूज्य झालेला आहे तो पुजारी म्हणून काम कसं कर सांगा बरं. पण मी काढलं असतं तर तुमच्यापैकी काही जणांनी विरोध केला असता. अरे तो स्वतःवर फुलं वाहतो म्हणजे तो परमेश्वरच झालेला आहे. माझ्या दृष्टीने तर ते परमेश्वरच आहे, काही हरकत नाही. मग दुसऱ्याला पुजारी नेमतात आणि हे भक्त म्हणून राहतात. म्हणजे सगळीकडे त्या काली मातेचा, त्या स्त्री शक्तीचा अनुभव घेणं हे फार महत्त्वाचं आहे. एक प्रसंग काल्पनिक आहे, तो आख्यायिका म्हणून सांगितली जाते, पण शिवाजी महाराजांच्या चारित्र्याचा एक पैलू दिसतो. कल्याण कर्नाटकातलं ज्या वेळेला जिंकलं आणि लुटलं त्यावेळेला कल्याणची जी सून होती त्या सुलतानाची, सरदाराची, सुंदर होती, तिला घेऊन आले आणि बघा काय काय आणलं आहे सगळं दाखवलं आणि शेवटी त्या सुनेला सादर केलं. हे काय, ते म्हणाले हा नजराणा तुमच्यासाठी. ते आधी तिला सोडा म्हणाले, ह्याच्यात तुम्हाला तुमची आई दिसत नाही. आणि मग ते काल्पनिक गाणं आहे की आमूची आई अशीच सुंदर असती तर आम्हीही सुंदर झालो असं तो वदले छत्रपती. जिजाबाई काही कुरूप होत्या आणि छत्रपती काही त्या जिजाबाईच, ते सगळंच निराळ आहे हो, आपल्याला कळत नाही. जिजाई म्हणजे काय कळत नाही, भवानी म्हणजे काय कळत नाही. बघूया आपण या सगळ्या स्त्री शक्ती आहेत, या सगळ्या देवी आहेत, पण आपणही स्त्री शक्ती असलेलेच आहोत. आपल्यातही मातृशक्ती आहे, पण आपल्यातली मातृशक्ती कदाचित मर्यादित असेल. शिक्षणशास्त्रात एक तुम्हाला तुमचा मुलगा किंवा मूल बॅलन्स्ड व्हायला पाहिजे असेल तर आईने कधी कधी वडील झालं पाहिजे आणि वडिलांनी कधी कधी आई झालं पाहिजे. फादर हॅज टू बी अ मदर समटाईम्स अँड मदर हॅज टू बी अ फादर. फरक काय आहे, मदर म्हणजे अफेक्शन, ती वात्सल्य शक्ती आहे, तर वडील म्हणजे अटेन्शन, ती शिस्त नावाची शक्ती आहे. हे दोन्ही आवश्यक आहेत ना. नुसतं प्रेमच करत राहिले आई, मुलं बिघडतात, कारण प्रत्येक वेळेला आई माझं रक्षण करणार आहे. नाही, कधी कधी तिन्ही, म्हणून आपल्यातही ती आहे, स्त्रियांच्यात ती जास्त स्पॉन्टेनियस आहे. अरे लहान मुलीच्यात असते मातृशक्ती, याचा अर्थ माता व्हायला पाहिजे असं नाही. तुम्ही मुद्दामून बघा, बाहुली असते आणि दुसऱ्या काही मोटारी वगैरे असतात, ती मुलगी मोटारीकडे बघतही नाही आणि तो मुलगा बाहुलीकडे बघतही नाही. ही बाहुलीला नाव देते, बाहुलीला अंघोळ घालते आणि आई तिला जसं जसं करते तसं तसं ती बाहुलीला करते. सगळ्यांना जाऊन सांगत येते, अंघोळीनंतर मी तिला तीट लावली, काजळ वगैरे घातलं आणि आता माझी प्राची झोपली.
कल्पना करा. आता कुणी बोलायचं नाही, असंच आहे. मग उठल्यानंतर तिला भरवते, आई जशी भरवते, हा घास काऊचा, हा, हे मातृत्व आहे की जे व्यक्त होतं. हे रोल प्लेईंग म्हणतात त्याला. भविष्यासाठी तिची तयारी होते. पण पुरुषांना का नाही तो, हा पूर्ण विचार एक शिव आपण बघणार आहोत ना, की पूर्ण काय आहे तर अर्धी स्त्री आहे आणि अर्धा पुरुष आहे, अर्धी देवी आहे, अर्धा देव आहे. आपण ज्याला मोहिनी राजा म्हणतो, मोहिनी शक्ती आहे. आपण मोहिनी अवतार बघणार आहोत, मागेही विचार केलेला आहे, पण आताही करूया. तर ऋतवाक नावाचे ऋषी आहेत. हे ऋत म्हणजे सत्य बोलणारे, सत्यवचनी असे आहेत. मुलगा एकमेव मुलगा आहे, पण तो दुर्वर्तनी आहे, तो व्यसनी आहे. हे अत्यंत वैतागून जातात. एक दिवस तो ऋषींची बायको पळवून आणतो, अपहरण. ते म्हणतात, हे तू काय करतोयस? अरे आपल्याला प्रतिष्ठा आहे या सगळ्या ऋषिकुलात, आणि तू हे काय करतोयस? तर हा सुधारावा म्हणून काय करायला पाहिजे म्हणून ते विचारतात, गर्गमुनींना विचारतात. गर्गमुनी म्हणाले, तुम्ही देवीची उपासना करा, देवी भागवताचं पारायण करा, मुलगा सुधारेल. पण त्याच्यापेक्षा तुम्हाला आत्ता जे दुःख, जी व्यथा होते, तुम्ही दुःखमुक्त व्हाल. त्याप्रमाणे ते दुःखमुक्त होतात. काय शक्ती आहे म्हणाले. तो मुलगा असा का झाला? तो उत्तर रेवती नावाचं नक्षत्र आहे. निरनिराळ्या नक्षत्राच्या वेळेला आपला जन्म असतो ना, त्यावरून लोक जातक म्हणजे नक्षत्र किंवा कुंडली वगैरे मांडतात. रेवती नक्षत्राच्या शेवटच्या चरणात याचा झाला. जसं मूळ नक्षत्राचं आपण बघितलं ना, मुलगा आईवडिलांच्या मुळावर येतो, ही कल्पना. अरे मूळ नक्षत्रावर जन्मलेली आईवडिलांचा उद्धार करणारी कितीतरी मुलं असतील, पण आपण घट्ट धरलेलं आहे मूळ नक्षत्र म्हणजे हा मुळावर येणार, शांत केली पाहिजे, अगदी मुळापासून शांत केली पाहिजे. हे ठीक आहे. तर ही रेवती नक्षत्राच्या शेवटच्या चरणात हा असाच होणार. रेवती नक्षत्राला ते शाप देतात ऋतवाक ऋषी, की तू आकाशात आहेस ना, अनेकांचं नुकसान करशील. मी ऋषी आहे, मी देवी भागवत वाचून दुःखमुक्त झालेलो आहे, सगळ्यांना हे जमणार नाही आहे, तेव्हा तू पड पृथ्वीवर, तुझं पतन होऊ दे. आणि ते नक्षत्र म्हणजे तारे निरनिराळे, ते पडतात कुमुद नावाच्या पर्वतावर, आणि त्या पर्वताचे तुकडे तुकडे होतात आणि नक्षत्र सगळीकडे पसरतात. म्हणून काय तो प्रदेश रमणीय होतो. वर्णन वाचण्यास की नद्या काय तिथल्या, अरे दुधा मधाच्या नद्या, अमृताचे झरे, सुंदर वर्णन आहे, कारण नक्षत्रच आहे ते. आता त्या नक्षत्राच्या तेजातून एक आपण म्हणतो ना, नक्षत्रासारखी सुंदर अशी ती मुलगी, तिचं नाव रेवती. पण तिला वडील कुठे आहेत? त्या नक्षत्राच्या तुकडे पडलेले आहेत सगळीकडे, किंवा तारे पडले आहेत नक्षत्राचे, त्यातून ती मुलगी निर्माण झाली आहे, त्या तेजातून. रेवती नाव आहे तिचं, पण प्रमुच नावाचे ऋषी आहेत. जसे निरनिराळे कण्व, त्यांना ती शकुंतला मिळते, आणि ते शकुंतलेचं काय करतात, सगळं संगोपन तेच करतात, आणि नंतर दुष्यंत वगैरेला देतात. हा सगळा कथाभाग आपल्याला माहीत आहे. इथे प्रमुच ऋषी आहेत, ते या रेवतीला घेऊन येतात, आणि रेवतीला घेऊन आल्यानंतर इतकं सुंदर तिचं संगोपन करतात. तिच्यात गुण तर येतातच सगळे, सुंदर तर ती आहेच, पण अत्यंत कर्तृत्ववान आहे ती. आता हिच्यासाठी नवरा कसा शोधायचा? तर नवरा अग्नीकडे जातात, कारण अग्नी सर्वत्र आहे, आणि अग्नी हा तेजस्वी आहे. वाऱ्यापेक्षा, पाण्यापेक्षा, पृथ्वीपेक्षा, आकाशापेक्षा अग्नी तेजस्वी आहे. हे किंबहुना तेज म्हणजेच अग्नी. तर अग्नी म्हणतो की दुर्दम नावाचा एक राजा आहे, तो हिला योग्य आहे. आणि कर्म धर्म संयोग हा शब्द लक्षात ठेवा फक्त, नुसता योगायोग नाही, कर्म धर्म संयोग. आता कुठला धर्म आहे? हा वर्णाश्रम धर्म आहे. कर्म कुठलं? हे मी केलेलं कर्म आहे, त्याचा संयोग झाल्यानंतर घटना घडून येते. तर कर्म धर्म संयोगानं हा दुर्दम राजा प्रमुच ऋषींच्या आश्रमात येतो, आणि तिथे रेवती असते, आणि तो तिला एकदम बोलून जातो की प्रिये, प्रमुच ऋषी कुठे आहेत? ते एकदम बघते, प्रिये सगळीकडे येतं, हा राजा आलेला आहे, प्रिय. दुर्दम म्हटल्यानंतर अग्नीने हेच नाव सांगितलेलं आहे. या प्रमुच ऋषींना आनंद होतो, लग्न ठरतं. ती म्हणते, एकच आहे माझं, रेवती नक्षत्रावर माझं लग्न झालं पाहिजे. मुहूर्त तुम्ही शोधून करता, त्यावेळेला नक्षत्र बघता, पंचांगाचा एक भाग नक्षत्र आहे. तर मग काय करायचं? आता तुम्ही काय, तुमचं प्रमुच मुनींना सांगते, सगळं तपस सामर्थ्य वापरा आणि रेवती नक्षत्राची पुन्हा आकाशात स्थापना करा, कारण ते आकाशात गेल्याशिवाय त्याचा रेफरन्स देऊन कसा तुम्ही मुहूर्त काढणार आहात? ते रेवतीला परत आकाशात ठेवतात. रेवती आणि दुर्दम यांचं लग्न होतं. त्याची काय इच्छा आहे लक्षात ठेवा. या दुर्दमाची इच्छा काय आहे? तो म्हणतो की मी स्वयंभुव
या कुळात जन्म, हे मन्वंतर आहेत. मन्वंतर म्हणजे काळ, ते पुढे येणार आहे, थोडक्यात बघूया आपण. ही जी मन्वंतर म्हणजे पिरियड ऑफ टाईम, म्हणजे अनेक वर्षांचं मन्वंतर होतं. आत्तासुद्धा तुम्ही पंचांगात बघा, शालिवाहन शके हे मन्वंतर, आणि नंतर हे वर्ष. हे करता करता आपण त्या पंचांगाच्या मुहूर्तापर्यंत किंवा सत्यनारायण करतो ते मुहूर्त सांगताना दिवस वगैरे सांगितपर्यंत तिथून सुरुवात करतात मन्वंतरापासून. तर माझा मुलगा, आम्हाला मुलगा इतका पराक्रमी होऊ दे, इतका तेजस्वी होऊ दे की लोकांनीच त्याला, राजा तर तो होणारच आहे कारण मीच राजा आहे म्हणून, तर लोकांनी त्याला मन्वंतराचा अधिपती म्हणून स्वीकारलं पाहिजे. तथास्तु. देवी भागवत वाच. इतक्यात लोमश ऋषी येतात आणि त्या लोमश ऋषींना सांगितल्यानंतर ते म्हणतात 5 वेळा मी देवी भागवत वाचतो, तुम्ही श्रवण करा 5 वेळा. मग ते वाचतो, हा श्रवण करतो, मुलगा होतो, त्याचं नाव रेवत ठेवतात आणि रेवत नावाच्या मन्वंतराचा तो अधिपती म्हणजे प्रमुख होतो. हे लक्षात घ्या. हे जे देवी भागवत आहे त्याचं काय महात्म्य आहे, त्या कथा आपण बघितल्या. कथा पुढे चालूच राहणार आहेत. हयग्रीव उद्या आपण बघणार आहोत, पण हयग्रीवाच्या 2-3 कथा आहेत. पण काही कथा सुरस आणि चमत्कारिक, मी तुम्हाला सांगितलं ना, तर सुरस आणि चमत्कारिक. 10,000 वर्ष असुरांशी युद्ध केल्यामुळे विष्णू दमलेला आहे. आणि विष्णू दमल्यामुळे अशी त्याच्या धनुष्याची खरं दोरी सोडून त्याला एवढी झोप आलेली आहे की धनुष्य तसंच आहे आणि धनुष्यावर अशी हनवटी टेकून तो केलेला आहे. आणि तो जागा झाल्याशिवाय अवतार घेणार नाही आहे. असुर आणखीन मातलेले आहेत, ब्रह्मदेव वगैरे सगळे जातात, तो एवढा गाढ झोपलेला आहे. ते ह्याला आता उठवायचं कसं? तेव्हा ते वाळवी निर्माण करतात. वाळवीसुद्धा ब्रह्मदेवाने निर्माण केली, कारण ब्रह्मदेव जर प्रजापती आहे, तो प्रजेचाच एक भाग आहे. आणि बऱ्याच वेळा तुम्हाला सांगतो की जी पुस्तकं आपण वाचत नाही ती आतून वाचते, म्हणून त्याला गर्भ वाळवी असं सुद्धा म्हणतात. काही हरकत नाही. तर ती वाळवी तो निर्माण करतो. आणि ती म्हणते किती झालं तरी हा देव आहे. तो सांगतो काय, तुम्हाला मी सगळ्या गोष्टी खायला दिलेल्या आहेत, हो की नाही? तर आता काय करा, याच्या धनुष्याची दोरी खा तुम्ही, धनुष्याची दोरी. ते म्हणतात पण आम्हाला शाप देईल. नाही, उलट प्रत्येक यज्ञातला काही भाग आम्ही तुम्हाला देऊ. म्हणजे यज्ञाचा जे काही सांडलेलं असेल, तुम्ही जमिनीत असणारच ना गर्भात, तुम्ही तो खा. मग त्या जातात आणि ती प्रत्यंच्या जी दोरी असते धनुष्याची ती कुरतडतात. आणि ती कुर्ती इतकी ताणलेलं असतं धनुष्य, टांग असा आवाज होतो. आणि त्या आवाजाने तो उठण्यापूर्वी हा जो भाग असतो तो एवढा असा ताणला जातो की त्याचं डोकं उडून कुठल्या तरी समुद्रात जाऊन पडतं, सागरात. विष्णूला आता डोकं नाही आहे, कल्पना करा. मग सगळेजण म्हणतात आता काय करायचं? नाही, दिसेल त्या प्राण्याचं डोकं आणा, विश्वकर्म्याला सांगूया. घोड्याचं डोकं मिळतं. आणि म्हणून हयग्रीव नावाचा आपण तो अवतार भागवतात बघितलेला आहे की एक राक्षस आहे आणि त्यांनी वेद चोरलेले आहेत. त्या राक्षसाचं नाव हयग्रीव आहे. दुसरा राक्षस आहे, त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी प्रचंड उत्पात माजवलेला आहे. तर ते हयग्रीव आहे, त्याचं तोंड घोड्याचं आहे. आपल्याकडे नारद तुंबरू म्हणतो ना, तो तुंबरू आहे, तो घोड्याचं तोंड असलेला आहे. आपल्याकडे सिंहाचं तोंड असलेले नरसिंह आहेत, आपल्याकडे हत्तीचं तोंड असलेले गणेश आहेत, आणि आपल्याकडे आता हाही आहे घोड्याचं तोंड असलेला, आणि तो दक्ष बोकडाचं तोंड असलेला. आपण उद्या नक्की आरशात बघूया की मला माणसाचं तोंड आहे का. तोंड म्हणजे फीचर्स म्हणत नाही मी, की माणसाचं तोंड कुठून सुरू होतं. हनवटीपासून म्हणाल तर हनवटी माणसाची निराळी आहे, ओठ माणसाचे निराळे आहेत. कारण प फ ब भ म हे ओठ दोघे चिकटवल्याशिवाय होतच नाही. म्हणून प्रेम व्यक्त करणारा प्रेमासारखा दुसरा शब्द नाही. प्यार म्हणताना कुठे 2 एकत्र आले ओठ. मोहब्बत, बापरे कुठे आले ते, कुठलाही शब्द वापरा, वात्सल्य स्नेह नाही. प्रेम म्हणताना दोन्ही आणि 2 ओठ एकत्र येणं म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे प्रेमात चांगला व्यक्त करणारा हा 2 अक्षरी मंत्र आहे. आणि तो शिकलात ना, तर पंडित ग्रंथ वाचून जे शिकत नाही ते तुम्ही या प्रेम अक्षर मंत्र शिकलात आणि त्याप्रमाणे वागायला लागलात. कबीराचा दोहा आहे तो, 2.5 अक्षरी प्रेम का. तो जो मंत्र पडे हो पंडित होय. हे ग्रंथ पडून पडून मूर्ख व्हाल, मरेपर्यंत जरी वाचलेत तरी काही उपयोग नाही आहे. तर तुम्हाला सांगत होतो की हयग्रीव नावाचा जो राक्षस आहे त्यांनी देवीची उपासना केली की हो.
आणि देवीला सांगितलं मला अमर बनव. देवी म्हणाले अमर नाही बनवू शकणार, तुला मृत्यू कोण. तर तो म्हणतो मला दुसऱ्या हयग्रीवाकडूनच मृत्यू येऊ दे. गंमत बघा. आता हयग्रीवाकडून म्हणजे कोण देवात हयग्रीव आहे? कुणीच नाही. मग अशी काहीतरी घटना घडली पाहिजे ना. ही घटना ती की त्याचं डोकं उडलं, त्याला बसवलं आणि म्हणलं बरं झालं तुला, कारण त्यांनी वर मागून घेतलेलं आहे. देवी म्हणाली मी सुद्धा काही करू शकणार नाही आता, कारण मीच त्याला वर दिलेलं आहे. हयग्रीवाची व्यवस्था करा देवांच्या साईडला. आणि मग विष्णू हयग्रीव बनतो आणि त्या हयग्रीवाचा नाश करतो. हय म्हणजे काय? हयवदन म्हणजे हय म्हणजे तो घोडा, अश्व. अशा कथा आहेत. दुसरी एक कथा आहे हयग्रीवाचीच. विष्णू काय झालं? विष्णू लक्ष्मीकडे बघून हसला. ही कथा देवी भागवतातली आहे. आता नवरा आपल्या पत्नीकडे बघून हसतो. हास्य साधन आहे. लक्ष्मी विचार करते. आता ही लक्ष्मी विचार करते वगैरे सगळ्या ग्रंथकारांनी ठरवायचा. मध्यंतरी जय मल्हार म्हणून होती, त्यातल्या सगळी पात्रे अगदी माणसासारखी वागत होती, पण जय मल्हार म्हणायचं. ठीक आहे, सगळ्या आपल्या पात्र तशीच असतात हो पौराणिक ह्याच्यातली. मग आपल्याला कळत नाही, तो सेन्स आहे ना तो नसतो बऱ्याच वेळेला. इथे लक्ष्मी हसते. हसणं काय मला सरळ वाटलं नाही यांचं. अशा पद्धतीने हसले की स्वतःला काय सुंदर समजतेस, अशा पद्धतीने हसले. याचा अर्थ त्यांना दुसरी कोणीतरी भेटलेली आहे. सवत असण्यापेक्षा मी विधवा होणं प्रकट करीन म्हणून शाप देतात. तुझं शिर गळून पडेल, कारण हसण्याचे सगळे भाग डोक्याच्या तिथे आहेत, त्याचं शिर गळून पडतं. लक्ष्मी म्हणाली मी सांगितलंच ना विधवा परवडेल. विधवा पण मला सवत नको. काय आहे? त्यावेळेला सगळेजण लक्ष्मीची प्रार्थना करतात. मग परत घोड्याचं डोकं आणून लावलं जातं. हा हयग्रीव. मग ह्याला हे का घडलं? कारण काहीतरी हे असतं. उद्या आपण जन्मेजानी जे प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यात हेच प्रश्न विचारलेले आहेत. एक त्यातला प्रश्न आत्ता सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. लक्ष्मीचं सुख आहे, मस्तपैकी पाय चेपते, शेषाच्या ह्याच्यावर झोपलेला आहे, आनंदात नारद वीणा वाजवतोय, तुंबर सता असंच काहीतरी तंतुवाद्य वाजवतोय. आनंदात असताना असं काय झालं म्हणून त्याला डुकराचा जन्म घ्यावा लागला, त्याला माशाचा जन्म घ्यावा लागला, त्याला कासवाचा जन्म घ्यावा लागला? असं का? सुखात होता तो. माझे वडील एवढे चांगले, त्यांचे वाजोबा वगैरे सगळे, आणि का त्यांनी तो साप गळ्यात घातला? असे अनेक प्रश्न विचारलेले. आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आधी व्यास म्हणाले आणखीन काय विचारायचं आहे का? त्याचं उत्तर एकच आहे, प्रारब्ध, कर्म सिद्धांत. त्याला लॉ ऑफ कर्म म्हणायला लागलेले आहेत. आपण बघूया, उद्या त्याचा विचार करूया ज्यावेळेला इतर कथा बघणार आहोत. पण हा जो देवी भागवत ग्रंथ आहे तो मुक्ती देणाऱ्या सर्व ग्रंथांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. पुराण ग्रंथ महापुराणं 18 लिहिली, त्याच्यातला हा 5वं महापुराण असं म्हणलं जातं. काही काही म्हणतात हेच पहिल्यांदा लिहिलं. हरकत नाही ना. प्रत्येक ज्या पुराणाचा जो देव आहे, मत्स्य पुराण आहे, कूर्म पुराण आहे, वराह पुराण आहे, नृसिंह पुराण आहे, तर त्यांची मांडणीच अशी असते की ज्याचं पुराण आहे ना तो सगळ्यात वरती आणि बाकीचे देव वगैरे सगळे खाली. असंच आहे इकडे. ब्रह्मा विष्णू महेशांना मी निर्माण केलं, माझ्यातून निर्माण झाले, मी त्यांचं पालन करते, आणि ज्यावेळेला सर्व नाश होईल त्यावेळेला फक्त मी उरेन. आपण पहिल्यांदा जो श्लोक म्हणला तो. आणि ते सगळे माझ्यात सामावले जातील, पुन्हा मी त्यांना निर्माण करेन. ब्रह्मा विष्णू महेश, इतर देव वगैरे सगळं, कारण मी विश्वनिर्माती आहे. मग हा देवी भागवत ग्रंथ आहे कसा आपण वाचूया. एक सुंदर श्लोक संस्कृतमध्ये नको वाचायला, मराठीत बघूया. की नद्यांमध्ये जशी गंगा आहे, विचार करा. आज पुढे उद्या यातून सुरुवात करूया. नद्यांमध्ये गंगा, देवांमध्ये शंकर, काव्यांमध्ये रामायण, मन प्रसन्न करणाऱ्या गोष्टीत चंद्र, क्षमावानामध्ये क्षमा सगळे करतात त्यांच्यात पृथ्वी, पापनाशकांमध्ये गायत्री, तसं सगळ्या पुराणांच्यामध्ये देवी भागवत. या देवी भागवताचं 9 वेळा तुम्ही जर श्रवण पारायण केलं तर जीवन मुक्त व्हाल, सगळ्या रोगांपासून मुक्त व्हाल. म्हणजे रोग झाले तरी ते देहाला झालेले आहेत एवढी बुद्धी तुम्हाला मिळेल. उद्या देवीची जी गायत्री आहे, देवीची जी स्तुती करणारे एक स्तोत्र आहे, उद्या आपण विचार करताना, कथा ऐकताना त्याचाही विचार करूया. पण लक्षात ठेवा, पुन्हा तुम्हाला सांगतो, नद्यात गंगा, देवात शंकर, काव्यात रामायण, मन प्रसन्न करणाऱ्यात चंद्र, क्षमा करणाऱ्यात पृथ्वी आणि पापाचा नाश करणाऱ्यात गायत्री.
म्हणजे ही देवी भागवत कसं आहे? गंगा, शंकर, रामायण, चंद्र, पृथ्वी आणि गायत्री. थोडासा विचार करा, म्हणजे काय सांगितलं. आणि हे सगळे विषय या देवी भागवतात आलेले आहेत. शांतपणे डोळे मिटून बसूया. मी सांगतो तो मंत्र म्हणायचा आहे माझ्यानंतर. जयंती मंगला काली, जयंती मंगला काली, भद्रकाली कपालिनी, भद्रकाली कपालिनी, दुर्गा क्षमा शिवा धात्री, दुर्गा क्षमा शिवा धात्री, स्वधा स्वाहा नमोस्तुते. सदा स्वाहा नमोस्तुते. जयंती मंगला काली, जयंती मंगला काली, भद्रकाली कपालिनी, भद्रकाली कपालिनी, दुर्गा क्षमा शिवा धात्री, दुर्गा क्षमा शिवा धात्री, स्वधा स्वाहा नमोस्तुते. सदा स्वाहा नमोस्तुते. स्वधा स्वाहा नमोस्तुते. सदा स्वाहा नमोस्तुते. आपण जो नेहमी शक्ती मंत्र म्हणतो तो पाठ आहे आपल्याला. सगळ्यांनी बरोबर म्हणूया. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. शांती मंत्र म्हणूया. शांती हे सुद्धा या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांती. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडूया. ते हात चेहऱ्यावर, डोळ्यांवर. अगदी सावकाश डोळे उघडून समोरची सिंहवाहिनी देवी, सद्गुरुनाथ, सिंहवाहिनी, व्याघ्रेश्वरी, सगळी वाहनं तिचीच आहेत लक्षात ठेवा. आणि या ग्रंथाचे रचयिते व्यास महर्षी. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे वाङ्मयी मूर्ती देवी भागवत. या सर्वांना नमस्कार करूया, दर्शन घेऊया त्यांचं. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.